नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात 28 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी प्रवासी महिला ज्योती हनुमंत भारती राहणार ठाणे जिल्हा ही 28 जानेवारी 2026 रोजी नांदेड ते ठाणे असा राजराणी एक्सप्रेस रेल्वेतून AC कोचमध्ये प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची लेदर शोल्डर पर्स चोरून नेली। या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके, सोन्याची अंगठी, रोख रक्कम व सॅमसंग कंपनीचा S24 अल्ट्रा चोरून नेला होता। याबाबत फिर्यादी महिलेने नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री केदारे करत होते। आपल्या सहकाऱ्यांसोबत अथक परिश्रम घेत अखेर संशयित चोरटा रोहिदास मारुती देवकर राहणार नांदेड हा असल्याचे समजून आले। माहिती मिळताच त्यास नांदेडहून 14 एप्रिल 2026 रोजी ताब्यात घेतले। तसेच त्याने ज्या सोने विकले होते त्या सराफी नामदेव आनंदराव मुंडकर या दोघांना ताब्यात घेत थंडगार काजू लस्सी पाजत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून 4,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पुढे माननीय रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले। सदरची कामगिरी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन बनकर, रेल्वे पोलीस स्टेशन RPFचे इन्स्पेक्टर नवीन प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे, श्री संजय केदारे, सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, रघुनाथ सानप, RPF आरक्षक लक्ष्मण वाघ, सागर वर्मा यांनी केली। AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।